नमस्कार मित्रांनो, मी सुयोग मोरे आणि द SM ब्लॉग चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो। आणि आज मी पहिलाच गड एक्सप्लोर करतोय, तो म्हणजेच प्रतापगड। प्रतापगड हा सातारा जिल्ह्यामध्ये येतो आणि तुम्ही हा समोर बघता हा पूर्ण जावळीचा खोरा आहे। तो 1957 ला रोड बांधला गेला, जेणेकरून की पहिलं कसं होतं की त्या साईडला पूर्ण जंगल होतं आणि हे म्हणजे पूर्ण 400 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण जंगलच होतं। त्याच्यानंतर 1957 पासून जे रोड झाला त्याच्यानंतर पूर्ण हे चेंज व्हायला सुरुवात झाली। त्याच्यानंतर तुम्ही ह्या साईडला बघाल तर अफजल खानाची कबर आहे आणि हा जो एक शॉर्टकट आहे, हा सातारा टू रायगड जिल्हा जोडणारा एक शॉर्टकट आहे जो 65 किलोमीटर आहे। पायऱ्या चढून जर तुम्ही आत आलात तर हा अरुंद रस्ता आहे आणि पायऱ्यांची बांधणी ही खूप मोठ्या हाईटवरती आहे, त्यामुळे मनुष्य थकला जातो। वेडीवाकडी वळणे आहेत आणि हे जाणीवपूर्वक बांधण्यात आले आहे। ज्यावेळी शत्रू आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करायचा त्यावेळेस दोन्ही बाजूच्या भिंतीवरून गरम केलेले तेल सोडून त्याला ठार मारले जायचे। गनिमी काव्याने लढायचं म्हणजेच शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ। शेवटचा पर्याय म्हणजे जर शत्रू ताब्यात नाही आला तर त्याला वरून सरळ तोफेचे फायरिंग करून उडवले जायचे। त्यावेळेचा एक मावळा हा शत्रूची हजारे सैन्य मारत होता। मुख्य प्रवेशद्वारामधून तुम्ही आत आलात तर तुम्हाला उजव्या हाताला एक तोफ दिसते आणि डाव्या हाताला पाहिलं तर मशालीची स्टँड आहे। गडाचे बांधकाम हे चुना, गूळ, रेती, शिसा अशा प्रकारे केले आहे। आता आपण टेळणी बुरुजाकडे चाललो आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ठार केलं, तो दिवस हा मराठ्यांच्या जीवनातला सगळ्यात मोठा विजय होता आणि त्याच्यामुळे ह्या गडाला नाव प्रतापगड असं पडलं। टेळणी बुरुजानंतर आपण आता जाणार आहोत भवानी मातेचं दर्शन करण्यासाठी आणि त्याच्यानंतर थोडंसं वरती गेल्यानंतर केदारेश्वर मंदिर आहे। गडाला लागणारा जो दगड आहे तो इथूनच काढण्यात आला होता आणि त्याच्यामुळे येथे तलावाची निर्मिती झाली। हा जो आहे हा राजमार्ग म्हणजेच पालखी दरवाजा। ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही गडावरून प्रतापगडावरती यायचे त्यावेळेस त्यांना पालखीतून ह्या दरवाजाद्वारे म्हणजे ह्या महामार्गाद्वारे त्यांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवलं जायचं। प्रतापगड हा मराठ्यांच्या जीवनातला खूप मोठा विजय होता। हा जो डोंगर आहे हा विजापूरच्या आदिलशाहीकडे होता। आदिलशहाचा सुभेदार म्हणजे जावळीचा चंद्रराव मोरे। शिवाजी महाराजांनी डायरेक्ट त्यांच्याशीच वार्ता केली आणि म्हणाले की मराठा आहे तर मराठा आहे। चंद्रराव मोरे हे ऐकले नाहीत, त्यामुळे राजांना 1655ला जावळीवरती स्वारी करावी लागली। स्वारी म्हणजेच मोऱ्यांना मारून जावळी प्रांत स्वतःच्या ताब्यात घेतला। त्यामुळे विजापूरची आदिलशाही पूर्ण हादरली आणि त्यामुळे तिथे मोठा दरबार भरवला आणि बडी बेगमने एक पैजेचा विडा ठेवला आणि सांगितले की जो कोणी शिवाजी को पकड़ के लाएगा उसको मैं बड़ी जहांगीरी दूंगी। विजापूरचा खूप मोठा सरदार होता, त्याचं नाव आहे अफजल खान। तो 40,000 सैन्य घेऊन शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी प्रतापगडच्या दिशेने निघाला। तोपर्यंत डोंगर शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला होता। महाराजांकडे त्यावेळेस 2 आर्किटेक्चर होते, अष्टप्रधान मोरोपंत पिंगळे आणि हिरोजी इंदोलकर। 1656ला राजाने किल्ला बांधण्यास सुरुवात केली। 1656 ते 1658ला किल्ला बांधून तयार झाला। किल्ल्याची भिंत ही 5 किलोमीटर इतकी लांब आहे। जर तुम्ही किल्ल्याला पाहिले तर त्याचे मुख्य द्वार दिसत नाही। अफजल खान जो होता तो विजापूर, तुळजापूर, पंढरपूर अशी ठिकाणे नासधूस करत, गावे लुटत, तुळजापूरची तुळजाभवानी, शंभू महादेव अशी मंदिरे नष्ट करत पाचगणीच्या खाली वाईपर्यंत आला। 12 वर्ष वाईचा सुभेदार होता, पण तो कधी महाबळेश्वरच्या खाली उतरला नव्हता, त्यामुळेच त्याला जावळी खोऱ्याची माहिती नव्हती। जावळी खोरे म्हणजेच घनदाट जंगल आणि उंच डोंगर।
आता आपण दक्षिणमुखी मारुतीचं दर्शन घेणार आहोत. दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे इथे. त्याचं दर्शन घेतल्यानंतर आपण बालेकिल्ल्यात घुसणार आहोत. बालेकिल्ल्यात घुसल्यानंतर डाव्या साईडला केदारेश्वराचं मंदिर आहे. ज्यावेळेस अफजल खान वाईत आला तेव्हा त्यांचे वकील होते कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. यांना त्यांनी गडावर पाठवले. महाराजांनी त्यांची गडावरती राहण्याची सोय केली. दोघांनी मिळून भेटीचे नियोजन केले. ज्यावेळेस अफजल खानाला यावे लागले त्यावेळेस त्याच्याकडे घोडदळ आणि पायदळ अशा फक्त 2च गोष्टी तो घेऊन येऊ शकत होता, आणि ते फक्त 12,000 सैन्य. 40,000 फौज दिली होती आदिलशहाने, पण त्याला हत्ती, उंट, तोफा सगळं त्याला वाईच्या ठिकाणीच ठेवावे लागले. जो भेटीचा दिवस होता त्यावेळेस राजा आणि त्यांचे बॉडीगार्ड म्हणजे जिवा महाले हे दोघे गडावरून खाली आले. हे केदारेश्वराचं मंदिर आहे. शामियाना पूर्ण हिरे, माणिक, मोतींनी सजवला होता. महाराज पोहोचायच्या अगोदरच अफजल खान शामियानामध्ये पोहोचला होता. केदारेश्वराच्या मंदिराजवळ तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक चौतारा दिसतो. चौतारा म्हणजे तिथे छोटासा दरबार भरवला जायचा. कोणता मावळा भरती करायचा असेल किंवा कोणाला शिक्षा द्यायची असेल तर निर्णय इथे घेतले जायचे. इथे एका व्यक्तीला शिक्षा देखील करण्यात आली होती, ती म्हणजे खंडोजी खोपडा देशमुख. अफजल खानाच्या युद्धामध्ये कोयना नदीच्या काठी असलेले 12,000 सैन्यापैकी 1,000 सैन्य घेऊन जाण्यास अफजल खानचा मुलगा फजल खान याला विजापूरला जाण्यासाठी रस्ता याच व्यक्तीने दाखवला होता. ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना लागली त्यावेळेस त्यांनी आदेश केला की खंडोजी खोपड्याला दरबारात हजर करावे. त्यांना शिक्षा अशी देण्यात आली होती की त्यांचा उजवा हात आणि डावा पाय कलम करणे, म्हणजेच ते कधीही स्वराज्यासाठी तलवार चालवू शकत नाहीत, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कधीही घोडेस्वारी करू शकत नाहीत. आता इथे तुम्ही बघाल तर हे गार्डन आहे पूर्ण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचा इथे वाडा होता, आणि त्याच वाड्याची आठवणी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेलेला होता. आणि याचं उद्घाटन आहे ते आपले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं आहे. अफजल खान म्हणजेच 7.5 फीट आणि राजांची उंची 5.5. ज्यावेळेस खानाने राजांना आलिंगन देण्याचं नाटक केलं आणि त्यांना आपल्या डाव्या बगलीमध्ये दाबलं आणि उजव्या हाताने पाठीवरती कटारीचा वार केला. चिलकत असल्यामुळे राजे बचावले. राजांनी जवळ असलेली वाघनखे काढून खानाच्या पोटात घुसवली. त्यामुळेच खान दगा दगा असा ओरडला. हे ऐकून बाहेर उभा असलेला त्यांचा जो बॉडीगार्ड होता सय्यद बंडा हा राजांवर वार करणार तेवढ्याच जिवामालानी त्याचा हात वरच्यावरच उडवला आणि त्याला जागच्या जागी ठार केलं. म्हणूनच एक म्हण रूढ झाली, ती म्हणजेच होता जिवा म्हणून वाचला शिवा.